नमस्कार. मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनल. प्रेक्षको, आज समाजामध्ये आत्महत्या हा विषय चिंतेचा बनला आहे. यावर गांभीर्यानं चर्चा होणे, विचारविनिमय होणे आणि यावरचा उपाय शोधणे हे आवश्यक ठरत आहे. आपल्याकडे 10 ते 15 वर्षापूर्वीचा काळ असा होता की आम्ही आता पोलीसचा DCR बघतो, म्हणजे गुन्ह्याची परिस्थिती रोजची पाहतो. त्यावेळी एक 10-15 वर्षापूर्वी आपल्यासारख्या जिल्ह्यामध्ये वर्षाला 20 ते 25 आत्महत्या व्हायच्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न व्हायचा. पण आजच्या स्थितीमध्ये वर्षाला अक्षरशः 200 ते 250, 250 पर्यंत आत्महत्या किंवा आत्महत्याचा प्रयत्न असे प्रकार चालू झालेले आहेत. समाजाला हा एक मोठा आजार लागलेला आहे. सर्वसाधारणपणे आत्महत्या म्हटल्यानंतर आपल्याकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक चर्चेचा विषय आहे. शेतकरी आत्महत्या करतो तर कर्जबाजारीपणा आहे, नापिकी आहे, शेतीमालाला भाव न मिळणं आहे, किंवा त्यातही सावकारी मोठ्या प्रमाणात होते आणि अशा सावकारीला कंटाळून किंवा कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात. शेतीमालाच्या भावाच्या संदर्भातही भाव नाही मिळाल्यानंतर आत्महत्या करतात. त्याशिवाय आत्महत्या कधी केल्या जातात? प्रेमभंग झाल्यानंतर आत्महत्या केली जाते. एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये अपयश आल्यानंतर आत्महत्या केली जाते. अनेकदा शैक्षणिक क्षेत्रामध्ये परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर आत्महत्या केली जाते किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षासारख्या ठिकाणी अपेक्षित यश नाही मिळालं तरी आत्महत्या केली जाते. असे अनेक कारणं जे आत्महत्येचे आहेत, पण हे थांबले पाहिजेत. मग हे का थांबत नाहीत? आणि त्यातही आत्ता अशामध्ये ज्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या पद, पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा असणाऱ्या व्यक्तीच्या आत्महत्या हा एक सध्या समाजाला एक चिंतेचा विषय लागून राहिलेला आहे. कालच आपण पाहतो न्यूरोसर्जन म्हणून प्रसिद्ध असलेले सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अक्षरशः आपल्या स्वतःच्या घरामध्ये कुटुंबियासमवेत जेवण केल्यानंतर आपल्या खोलीमध्ये जाऊन 2 राऊंड फायर केल्या, म्हणजे डोक्यामध्ये 2 गोळ्या मारून घेतल्या आणि त्यातली एक गोळी डोक्यातून आरपार गेली आणि त्यात डॉक्टर वळसंकर यांचं निधन झालं. वळसंकर हे एक ख्यातनाम डॉक्टर आहेत. त्यांनी शस्त्रक्रियेद्वारे हजारो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. त्यांच्याच हातून ऑपरेशन करून घेण्यासाठी अक्षरशः जगभरातील रुग्ण यायचे आणि प्रतीक्षा करायची. अक्षरशः प्रतीक्षा यादीवर अनेक रुग्ण असायचे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर किंवा त्यांच्या हॉस्पिटल परिवाराकडे पाहिल्यानंतर त्यांचं ख्याती प्रचंड होती, पैसा होता. असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे एक चार्टर विमान देखील होतं आणि कोणालाही असं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटेल की एक शांत स्वभावाचा डॉक्टर आहे, चांगला डॉक्टर आहे. आणि अशा डॉक्टरांनी आत्महत्या का केली हा एक चर्चेचा विषय आहे. म्हणजे आता पोलीस चौकशीमध्ये याचं कारणही स्पष्ट होऊ शकतं. आपण पाहतो मागच्या काळामध्ये भय्यू महाराज नावाचे एक महाराज होते. अध्यात्मात मार्गदर्शन करायचे आणि देशभरातले विविध राजकारणी असतील, उद्योजक असतील, हे त्यांच्याकडे जीवन कसं जगावं यासाठी जायचे. पण एकदा अशी घटना होऊन गेली की स्वतः महाराजांनी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. आपल्याकडे लातूरचे जे पालिका आयुक्त आहेत त्यांनीही आपल्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती आजही गंभीर आहे. ते मृत्यूशी झुंज देत आहेत. असे प्रकार बघितले किंवा अशा अनेक व्यक्ती आहेत जे कलाकार असतात, व्यापारी आहेत, समाजसेवक आहेत, राजकारणी आहेत, डॉक्टर्स आहेत किंवा इतर मोठ्या पदावरचे व्यक्ती आहेत. यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण ऐकतो. तर या संदर्भात या आत्महत्या नेमक्या का केल्या जातात आणि आत्महत्येवर उपाय काय आहे
किंवा आत्महत्येवर औषध काय आहे, हाही एक प्रश्न पडतो. आत्ता आपल्या समवेत लातूर शहरातील एक विचारवंत बौद्धाचार्य केशव कांबळे आहेत. आपण त्यांच्याशी विचारू की नेमके आत्महत्या का केल्या जातात आणि या आत्महत्येवर किंवा आत्महत्या होऊ नये म्हणून काय औषध आहे. माणसं आत्महत्या का करतात, तर यात ते न करण्यासाठी आपलं अध्यात्मात किंवा पुराणात काही आहे का औषध या संदर्भात? नाही 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 नाही, मुळात एक काय गोष्ट हो की सगळं समाधान आर्थिक बाबीतून मिळेल असं मुळीच नाही, हे या उदाहरणावरून पहिल्यांदा बर. स्पष्ट होतं. होय हो आणि माणसाला समाधानाची परिभाषा ज्याची त्याची वेगळी आहे. हो परंतु मानसिक समाधानासाठी मूळ जो स्वभाव आहे, हम्म, मुळात माणसाला प्रतिष्ठेची, घराण्याची इबरत राखण्याची एक बाब आहे. होय मग अशा गोष्टीत काय आलं की माणसं खचतात. होय माझी बदनामी होईल, मग माझं काय राहिलं. हो आणि मग जी माणसं आपल्या मानहानीला वगैरे सामोरं जाण्याचं भय ज्यांच्यामध्ये उत्पन्न होतं, ती माणसं असे प्रकार करतात. मग याला औषध काय? त्याला औषध एकच आहे, तुमचं राहणीमान साधं सुधं, अच्छा हो तृष्णेपासून दूर राहणं, हव्यास न करणं हो आणि समाधानानं जगणं, हेच एक उत्तर आहे आत्महत्या रोखण्यासाठी. खोट्या प्रतिष्ठेत न राहता साधेपणानं राहणं, जास्त अपेक्षा न ठेवणं आणि समाधान बाळगणं, हे आत्ता केशव कांबळे यांनी एक बुद्धाच्या विचारानुसार हे एक औषध असं सांगितलेलं आहे. पण या आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये एवढी स्पर्धा अशी झालेली आहे की माणसाला अपयश, जय पराजय आणि यश हे पचवता येत नाही. आणि ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी पचवता येतील, मानपान पचवता येईल, त्यावेळी असं काय आत्महत्या रोखल्या जातील असं वाटतं आहे. आणि आज माणूस आहे ना की एकलकोंडेपणा झालेला आहे, एकत्र कुटुंब पद्धती नाही. अनेकदा आपल्याला समोरचा माणूस हा शांत व्यवस्थित दिसत असला तरी त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे, त्याच्या कुठं काय अपेक्षा भंग झालेला आहे हे लक्षात येत नाही. तर एकत्र कुटुंब पद्धती असेल तर त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येतं किंवा लक्ष राहतं. पण आज विभक्त कुटुंब पद्धती आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार येत आहेत त्यानुसार ते असे अनेक जण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. पण हे सगळे प्रकार रोखण्यासाठी माणसाने आपल्या मनामध्ये आत्महत्याचा जर विचार आलेला असेल तर अनेक अशी उदाहरणं आहेत की त्यांनी साहित्य वाचलं, वेगवेगळ्या लोकांची पुस्तकं वाचले किंवा त्यांचे चरित्र वाचलं की ज्या वाचनातून त्यांच्या डोक्यातून आत्महत्येचा विषय हा निघून गेलेला आहे. पण आज वाचन कमी आहे किंवा चांगले विचार ऐकणं कमी झालेलं आहे. विविध व्याख्याने जे पूर्वी व्हायचे ते व्याख्यान कोणी ऐकत नाही. आणि सध्या आता आपण सोशल मीडियावर फॉलोअर्स पाहतो ते हजारोच्या संख्येनं असतील. पण आपण अडचणीत असताना किंवा एखादा व्यक्ती अडचणीत असताना, संकटात असताना त्याला मदत करण्यासाठी कोणी उपलब्ध होत नाही. एकही मित्र त्यांच्या प्रत्यक्ष जवळ येत नाही. अशाही घटना अनेकदा घडलेल्या आहेत. आज आम्हाला चिंता याची आहे की एखादा अविचारी माणूस आहे किंवा एखादी तरुण आहे, प्रेमभंग झाला किंवा इतर काही घटना घडलेल्या असतील, त्याचं आत्महत्या आपण समजू शकू. पण जे समाजामध्ये दीपस्तंभ आहेत, जे आदर्श आहेत, जे प्रवचनकार आहेत, जे राजकारणी आहेत, एक चांगले डॉक्टर्स आहेत, मग अशा व्यक्तींच्या जे किंवा चांगले अधिकारी आहेत, उच्च पदस्थ आहेत, अशा व्यक्तींच्या आत्महत्या किंवा अशा व्यक्तींचे आत्महत्येचे प्रयत्न हे अक्षरशः समाजातील इतर व्यक्तीसाठी हे विचलित करणारे असे आहेत. तर आत्महत्या का होतात? उच्चपदस्थांच्या आत्महत्या का होत आहेत? काय त्यांचा अपेक्षाभंग झालेला आहे? आत्महत्या करण्यामागे किंवा पैसा कमी आहे असंही नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, प्रसिद्धी आहे, अधिकार पूर्णपणे आहेत,
अशाही व्यक्ती जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा सामान्य माणसावर अक्षरशः वेगळा परिणाम होऊ शकतो आणि त्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा असाही प्रश्न आज निर्माण होऊ शकतो आहे. पण सध्या आत्महत्या या पद, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि पैसेवाल्यांच्या होत आहेत. हा एक मोठा चिंतेचा विषय आहे आणि समाज धुरीणांनी किंवा शासनाने किंवा समाजातल्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थेने आत्महत्या, मग त्या शेतकऱ्याच्या असतील, त्या तरुणांच्या असतील, त्या विद्यार्थ्यांच्या असतील, व्यापारी, उद्योजक, कलाकार यांच्या असतील, या सबंध प्रकारावर एक नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा ह्या रोखण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असं आम्हाला यावेळी वाटतं आहे. नमस्कार.